घेऊ, 5 रुपये म्हणजे क्विंटल, 5 पैसे किलो, म्हणजे आम्ही वाईट केलं का? आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, आम्ही शेतकरी झालो, वाईट केलं का आम्ही? यांना लाज वाटत नाही. सटाणा मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांचं वर्चस्व आहे, सटाणा मार्केट कमिटीचं वर्चस्व नाही. आजचा भाव तांदूळला काय आहे, पिंपळगावला काय आहे, उमराण्याला काय आहे, आणि इथं काय आहे? इथं 400 रुपये हायस्ट भाव करताय, गोल्टीचा लिलाव करत नाही. उमराण्याला 800 रुपयाचं मार्केट निघतं. आम्ही काय वाईट केलं हो यांचं? काल 250 रुपये गोल्टी या मार्केटमध्ये गेली, रात्रीमधून असं काय झालं की हे गोल्टी घेत नाही? आम्ही काय गुन्हा केला? आम्ही शेतकरी झालो. अहो, आमचा ट्रॅक्टरचं भाडं निघत नाही, आमचा उत्पादन खर्च निघत नाही, तरी या लोकांनी आम्हाला एकदम खालच्या, कोणी बोलत नाही म्हणून एकदम खालच्या दर्जाचा भाव देतात. 5 पैसे किलो कांदा घेता म्हणजे काय झालं? आम्ही मजुराला किती पैसे द्यायचे, यांना किती द्यायचे? या मार्केट कमिटीच्या अधिकारी शेतकऱ्याला काही समजत नाही. आता एक अधिकारी आला, त्याला मी सांगितलं की तू तुझ्या ऑफिसमध्ये जाय, तो माझ्यावरती रुबाब करायला लागला. म्हणजे एवढे वर्चस्व आणि एवढी दहशत या मार्केटमध्ये आहे. या मार्केट कमिटीचे लोक मतदान मागायला येतात. आता कुठे गेले हे मतदानवाले? कुठे गेले हे मतदानच्या हे कुठे गेले सदस्य, हे डायरेक्टर कुठे गेले, हे डायरेक्ट बॉडी कुठे गेली? आता कोणी बोलत नाही इथं. एवढे हाल या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले आहेत. भाव तर नाहीच, पण रात्रीमध्ये असं काय झालं की तुम्ही गोल्टी हा कांदा घेत नाही? काल 250 रुपये घेतला. काल 250 रुपये गोल्टी गेली आणि आज 2.5 रुपये सुद्धा, आज 5 पैसे सुद्धा गोल्टी घेत नाही. 5 पैसे किलो गोल्टीचा लिलाव करत नाही. अरे तुम्ही काही लिलाव करा, मार्केट कमिटीमध्ये असा नियम आहे का की या कांद्याचा ट्रॅक्टरचा लिलाव होत नाही? तर तुम्ही आगल्या दिवशी काही रिपोर्ट करा शेतकऱ्यांना की तुम्ही गोल्टी आणू नका म्हणून. इथं आल्यानंतर तुम्ही गोल्टी कसं काय परत करता? आम्हाला 100% डाऊट आहे व्यापाऱ्यांकडून या मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना 100% डाऊट आहे शेतकऱ्यांना. यांना 100% काहीतरी मिळतं आणि खात मिळते म्हणून हे अधिकारी बोलत नाही आणि जी बॉडी आहे ती बोलत नाही. काय गुन्हा आहे आमचा? सांगा तुम्ही, गुन्हा काय आहे आमचा?